म्हणजे हा हा लोक काम कर. हे बघ तू आताच्या आता डिवोर्स घे. तुला मी सांगते माझा मुख्य आहे ना तुला आणि बाळाला तुमच्या दोघांना पण ऍक्सेप्ट करेल तुमची दोघांची पण काळजी घेईल याचा घटस्फोट देऊन टाक. आता ठेव तू इथं थांबायचं घटस्फोट दे. घेता तू घटस्फोट घे. घेऊन टाक तू नाही नाही मला नको मामा मला माझी बायको आणि माझं मूल पाहिजे मामा. अरे ही एक पोराची आहे ना तुला मी 3 पोराची आहे देतो. कोण आहे बे तू? 4 पोराची घे. अरे मामा कशाला मामा मला नाही पाहिजे मला माझी प्रिया पाहिजे माझं बाळ पाहिजे यार. ती काय बोलली? जाऊ दे ना मामा सोडून द्या ना. हा. नाव सुचवूया तुला काय आपण. वाटतं ते सांगा नाव हा, काय सुचवा नाव सांग. नाव काय ठेवायचं तुम्ही सांगा. मी सांगू सांग. तू सांग. तुमचा जर अक्षराचा प्रॉब्लेम नसेल तर गौऱ्या तुझा ग आणि प्रिया बाई तुझा प. पोराचं नाव गोपी ठेवा. गोपी पोराचं नाव गोपी ठेवणार आहे हे काय नाव आहे? नाही मला नाही आवडलं हे नाव. नाही नाही मी सांगते मुळात गौरव मधला ग पहिला का प्रिया मधला प पहिला का नाही? अरे पण असं ना सोड ना. याचं नाव पोगी ठेवा. पोगी. नमस्कार 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 तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये. तर आजच्या या सोहळ्यामध्ये आपल्या सोबत तारक मेहता का उलटा चष्मा ही टीम आपल्या एमएचच्या प्रेमापोटी आणि चॅनलच्या प्रेशर पोटी इथे उपस्थित राहिलेली आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. तर मंडळी या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने या शोने कलाकारांना काय नाही दिलं भरभरून प्रेम दिलं. म्हणजे पहिल्या सीझन मध्ये वनिता खरात हिला हास्य जत्रेने जहागीरदार हा पुरस्कार दिला तर गौरव मोरेला हास्य जत्रेचा अपमानवीर ही पदवी दिली. दुसऱ्या सीझन मध्ये अनेकांना फ्रीज मिळाले टीव्ही मिळाले. प्रसाद खांडेकर यांना नळ मिळाला. प्रसाद खांडेकर यांना नळ मिळाला तर पंढरीनाथ कांबळे यांना नळाची तोटी मिळाली. तर अशी आपली हास्य जत्रा. या हास्य जत्रेने खरंच आपल्या कलाकारांना काय नाही दिलं खूप काही दिलं. आता फक्त अपवाद असा आहे की प्रसाद ओक यांची पार्टी. मी अशी आशा करते की 3000व्या एपिसोडला किमान ही पोकळी भरून निघेल. अशी इच्छा व्यक्त करते की प्रसाद ओक तुम्ही 3000व्या एपिसोडला आम्हाला आमच्या हास्य जत्रेच्या सगळ्या कलाकारांना पार्टी द्यावी. देणार. तर बघूया वाट बघूया आपण. तर मंडळी या हास्य जत्रेने खूप काही दिलं आणि म्हणूनच आज आम्ही इथे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधल्या एका कलाकाराचं इथे कौतुक करणार आहोत त्याचा सन्मान करणार आहोत त्याचा सत्कार करणार आहोत आणि त्यासाठी आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी विनोदाचा महामेरू ज्यांचे वेगवेगळे अतिरंजित चित्र प्रदर्शित होऊन सुद्धा त्यांनी शांत चित्ताने हसत हसत ते स्वीकारले असे विशाखा सुभेदार यांचे पार्टनर विजयजी चौगुले. सर तुम्ही परत का गेलात सर? माझं नाव काय आहे? विजय चौगुले कोण आहे? त्यांना बोलव मला कशाला बोलवलं इकडे? सॉरी 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 माझी चूक झाली मला माफ करा. तर स्वागत करूया सगळ्यांचे लाडके समीर भोजने. भोजने नाही सॉरी ऐका एक काम करा तुम्ही फक्त येत आहेत एवढंच म्हणा. बस ठीक आहे सॉरी माफ करा. तर आता या सोहळ्यात येत आहेत समीर चौगुले. नमस्कार सर मला खरंच एवढी मोठी हस्ती आज इथे येऊन उभी राहिली मला खरंच खूप मला अनावर होतोय आनंद. सर प्लीज तुम्ही सालापन्न व्हा सर. अरे वा 1 साइडेड परफॉर्मन्स आहे अगदी. धन्यवाद मलाही खूप आनंद झाला सर. इकडे. तुम्ही कौतुक करताय मला खरंच खूप भारी वाटतंय. नाही ना त्याच्यात काय. सर तुमची विनोद बुद्धी म्हणजे सर खरंच
हे सगळं ठीक आहे पण मला लवकर हो, जायचं मला माझं माहिती आहे. शूटिंग आहे माझं फ्लाईट हो, आहे सर. 1.5 तासात मला एअरपोर्टला पोहोचायचं हो सर मला माहिती आहे चॅनलने मला सांगितलं म्हणून मी या फुकट कार्यक्रमाला आलेलो आहे ना नाही तसं काय हे नाही आहे मला त्यांनी सांगितलं म्हणून मी इकडे आलेलो आहे मला फक्त लवकर करा आणि मोकळं करा हो, सर. 1.5 तासात माझं फ्लाईट आहे मी लवकर करते निघा. सर मी Please, करते फक्त सर आमच्या आजच्या सत्कार सोहळ्याचं ना थोडंसं वेगळं स्वरूप आहे ते मी अच्छा. तुम्हाला समजावून हो, सांगते सांगा. कसं आहे की बऱ्याचदा काय होतं कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांकरवी किंवा मग सेलिब्रेटिंग करवी आपण सत्कार करतो पण बरं. आज आम्ही इथे वेगळ्या प्रकारे सत्कार बरं, करणार आहोत बरं. तुमचा आज आम्ही तुमच्या फॅन्स कडनं तुमचा सत्कार करून घेणार अरे आहोत, वा, सर. वेगळं आहे वेगळं आहे हा, खरंच वेगळं आहे, एकदम वेगळं. वेगळं. तर सर त्यासाठी एक बाउल आहे त्या बाउल मधनं तुम्हाला सिसी काढायची आहे. हो हरकत नाही ह्या बाउल मधनं सर तुम्हाला एक चिठ्ठी काढायची आहे हा. आणि त्या चिठ्ठी मधनं तुम्हाला नाव अनाऊन्स करायचंय Yes, आणि yes. नाव आहे रसिका वेंगुर्लेकर यांचं एक मिनिट मॅडम, मी जिंकली मी एक तिकडे सेकंड. audience हे मध्ये चुकीचं बसले. आहे एक सेकंड जरा माहितीच जरा नव्हतं. थांबा मला तुम्ही ना थांबा माहिती नाही नाही, एक सेकंड जरा थांबा हे चुकीचं आहे हे प्रोटोकॉलला धरून नाहीये नाही, मी एक मिनिट मी सेलिब्रिटी आहे मी काढणार ना चिठ्ठी आणि जे नाव होईल ते इकडे तो माणूस इकडे येणार ना तुम्ही चिठ्ठी काढलीत हे चुकीचं आहे मॅडम प्लीज आय एम सॉरी नाही नाही, माझं नाव आलं मला पहिल्यांदा मिळालं मला तुमचा सत्कार करता मला खूप आनंद झाला नाही सर तुम्ही नाही तू पटकन तिकडे जा तुम्ही मला पटकन जा. जायचं नाही, नाही, तुम्ही प्लीज जा नाही तुम्ही जा तुम्ही प्लीज जा नाही हे नाही चुकीचं करता काय नाही मला आवडलेलं नाही, पण लोक लोक मला बोलतील ना आणि मी सेलिब्रिटी ना मी काढणार ओके चिठ्ठी. सर सॉरी माझी चूक झाली माफ करा सॉरी सॉरी सर तर आता जे आपल्या समोर इथे प्रेक्षक येणार आहेत जे समीर तगुले यांचा सत्कार करणार आहेत त्या प्रेक्षकाचं नाव आहे गतिशील वेगेपूरकर गतिशील जे वेगेपूरकर तुम्ही प्लीज इथे यावं आणि समीर तगुले यांचा सत्कार करा तर त्यांना सर ऍक्च्युली सर त्यांना थोडा आश्चर्याचा धक्का बसलाय कदाचित नाही नाही खरंच म्हणजे ऍक्च्युली अरे बापरे हा, हा. अरे बापरे मला निघायचं आहे यांना जरा सांगा अरे बापरे यांनी आ वाचलेला आहे का वाचलेला आहे एवढा ओके हरकत नाही हरकत नाही फॅन्सना बघितल्यावर असं अरे बापरे खूपच त्यांना धक्का बसलेला दिसतोय खूप आज धक्का बसणारच सर सर तुमचे एवढे मोठे फॅन आहेत ते आज त्यांच्याकरवी तुमचा संस्कार होणार आहे सर मी तुमचा असं का बोलतायत हे ते फॅन आहेत तुमचे सर. खूप मोठा एक मिनिट हे वेगळं बोलतायत असं नॉर्मली कोणी बोल एक मिनिट एक मिनिट यांचं नाव काय हे ते गतिशील वेगेपूरकर. गतिशील तुम्ही हे असं का म्हणताय हे असं का बोलताय माझ्याशी तुम्ही असं का बोलताय ते असं माझ्याशी कसं पण बोलू दे सर पण ते जे काय बोलतायत ना क्यूट बोलतायत ते sir. क्यूट नाही ते लेट बोलतायत खूप लेट बोलतायत प्रत्येक हे असं का तुम्ही स्लो अरे बापरे हा स्लो आहे अरे हा स्लो आहे अरे अरे बापरे अहो मला फ्लाईट आहे अरे बापरे आता मी काय करू तुम्ही काय करायचं नाही सर हा स्लो आहे तुम्ही काहीच करायचं नाही सर सगळं आम्ही करणार म्हणजे इथे तुमचा सत्कार होणार इथे तुम्हाला शाळ देणार इथे तुम्हाला श्रीफळ देणार सगळं करणार सर कोण करणार हे सगळं गतिशील जी अरे का डोकं फिरलं का तुमचं हा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी करणार हे सगळं अरे का वेळ लागलाय का तुम्हाला बोलायला एवढा वेळ लावतो एवढं सगळं करायला 2-3 वर्ष जातील नाही एक मिनिट आय एम सॉरी हे तुम्ही ताई एक्सक्यूज मी
ताई तुम्ही इकडे या ना, मगाशी तुमचं नाव काढलं होतं ना त्या चिठ्ठीतून. नाही नाही चल चल सांगा मग मी येत होते तेव्हा शानपणा केलं मी कशाला येते इकडे मी असं काय करलं मी आले मला अपमान केला मी नाही येत तिकडे अरे ही किती फास्ट बोलते. ही आलीस तर तेव्हा ना मी फ्लाईट मध्ये बसलो असतो. तुम्हीच निवडली ना सर तिथे आता ते करतील तुमचं. अरे ह्याचं हे बाई मला ना हे बघा तुमचं गतिशील मला ना फ्लाईट आहे माझं फ्लाईट आहे मला लवकर जायचं आहे. एक 30-40 मिनिटं उरलेली सर, हो, आहेत एक मला मिनिट. मला लवकरात लवकर तिकडे जायचं आहे. हो हो सर पण आता काय आहे ना सर हे पटापटा. बघा मी तुम्हाला सांगते हे बघा गतिशील कसं आहे हा ऐका ना मला पटापटा Yes, yes, yes. काय झालं नको नको तारक मेहता का उलटा चष्मा म्हणेपर्यंत अजून 1000 एपिसोड होतील त्यांचे. नको ना ऐका माझं ना हे बघा अरे ते ना भिडे आहेत तुझ्यात ना. सई पोपटलाल आले. अरे सईला कशाला सांगतोस ते. सईला आवडतं ते कॅरेक्टर. ऐका ना खूप झालं ऐका हे सगळं खूप झालं मला ना फ्लाईट आहे तुमचं मला हो, कळतंय का सगळं माझा मान्य. शूट आहे पण तिकडे. सर ते फॅन आहेत तुमचे अरे. फॅन प्रेम करतात सर त्यांना बोलू दे सर बोला मी फॅन आहे. fan आहे, sir. आय नो येस पॅडी पॅडी कांबळे मला माहिती आहे आम्ही सगळेच फॅन आहोत पॅडी कांबळेचे. हा हिची चिकी हे काय दाखवतोय विशाखा. हा विशाखाचा हा बरोबर माहिती आहे हो आम्ही सगळे फॅन आहोत त्यांचे. हा बरोबर आहे बरोबर आहे. लवकर बोल रे लवकर बोल ना. नाही जस्ट सर फॅन आहेत तुमचे तुम्ही नाही हो येस 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 पटापटा बोला जरा फ्लाईट आहे फ्लाईट पटापट. अरे आत्ता हा केला यार यांनी. अरे यार आत्ता हा केला. अरे मी काय करू सर असं नका करू सर अहो माझ्या असं फ्लाईट नाही सर मिळणार. प्रेमापोटी सर ते इथे आलेत आणि तुम्ही असं हो हो प्रभाकर मोरे येस येस मला आम्ही पण फॅन आहोत त्यांचे. सर शालू आता डान्स नको करू डान्स नको. अरे हा अरे नको डान्स करू. झाला डान्स झालेला आहे डान्स झालेला आहे. शालू धोका देगा महिना डान्स झालेला आहे. ओके मला निघायचं आहे पट्टा गौरव हो हो गौरव मोरे तुम्हाला आवडतो. नाही आवडत. नाही आवडत तर कशाला सांगतोय हा माणूस मला सांगा ना बघू. सर ते फॅन आहेत सर तुमचे तुम्ही त्यांना बोलूच देत नाही तुम्ही कसं बघताय त्यांच्याशी तुम्ही सांगा अजून मी लवकर बोल ना, लवकर बोल. लवकर पट्टा बोल. सारखा बेलचा आवाज हो येस येस आय नो Please, please. नाही आता नका काढू नाही मला माहिती. ऐका सर हा पटापटा हा एवढा वेळ नाही लागत. पुचुकू सर एक मिनिट सर तुम्ही काय केलं सर तुम्ही ते तुमचे फॅन आहेत ते फॅन्स असून तुम्ही त्यांच्या तोंडावर असा हात नाही मारू शकत माझी इच्छा आहे तुझ्या पण मारावा असा. लागलं. अरे मगाशी मारला होता आता कसं लागतं या माणसाला. असा आवाज काढतो का मी. कसा आवाज आहे तो असा आवाज आहे तो. वा, क्या बात आहे, अरे मी सर. तर वा, वा. बघा, मला जायचं हो माझं हो, सर. फ्लाईट हो, आहे ना सर, मला मान्य. लवकर निघायचंय फ्लाईट आहे माझं कळलं का तुम्हाला. मला विमानाचा आवाज पण येतो. नाही नाही तुम्हाला माहिती ना आता नको आता विमानाचा आवाज सर काढा. प्लीज फॅन आहे सर प्लीज करू लवकर दे. लवकर काढा पटापट काढा विमानाचा लवकर काढा लवकर काढ ना. काय? लवकर काढा जरा पटापट काढा. मारलं अरे नाही कोणी ना मागे कोणी नव्हतं ते चुकून झालं. विमानाचा आवाज काढा पटापट मोकळं करा मला. सर अरे यार एक मिनिट सर
15 मिनिट. तुम्ही त्यांच्याशी ना सर असं नाही बोलू शकत, असं नाही बोलू शकत तुम्ही तुमच्या फॅन्स बरोबर सर. सेलिब्रिटी असून तुम्ही माझ्याशी अशा जर बोलू शकता तर मी बोलू शकतो त्याच्याशी. सर प्लीज सर. सर आता आपण आपल्या सरकार सोहळ्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर गतिशील विनंती करूया की त्यांनी फ्लाईट असतं पटापटा जावं लागतं. चाल घालून सत्कार करावा. वरतून नाही ये इथे देताय शाल तुला. वर कुठे बघतोय? खाली पडली होती शाल. अरे मगाशी आता कुठे झेलतोय? अरे हा काम मुद्दाम करतो का? हा. सर ते फॅन आहेत हे ते. घ्या. हां. हा, शाल घ्या. तर आता गतिशील जी हे समीर तगुले यांचा शाल पांघरून सत्कार करतील ते. हां, सर हां, घ्या सत्कार करा सर. मीच उघडणार. हॅलो. असं नाही करायचं सर. उघडलेली आहे ना तुमच्या हातात दिले परत घडी करणार नंतर असं नका करू. दाढी वाढायला लागली आता माझी. खूप वेळ झाला येऊन. प्लीज प्लीज चला चला तर पटापट आता गतिशील जी हे शाल देऊन सत्कार करतील समीर तगुले यांचा. येऊ दे हा येऊ दे हा येऊ दे हा हा ये हा येऊ हा डायरेक्ट येऊ दे हा नाही होत शाबा आहे. नाही. सर फॅन आहेत सर प्लीज. सर मी सांगते सर. इतकी मजा येईल ना तुला तुडवायला. सर सर हे बाई एक काम करा तुम्ही फक्त अशी धरा धरा अशी धरा खाली टाका जिथे पडेल तिथे मी घेईन सांभाळ. टाका. मस्त झाली हा. करेक्ट पांघरली शाल ही करेक्ट पांघरली शाल. तर आता समीर तगुले यांचा गतिशील जी यांनी शाल देऊन सत्कार केला आहे त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आपण खरंच स्वागत करूया. आणि आता गतिशील जे आहेत ते समीर तगुले यांचं मानपत्राचं वाचन करणार आहेत. आपण मानपत्राचं वाचन हा माणूस करणार. अरे चाल. गतिशील वेगे पुरकर हे नाव ऐकता क्षणीच आम्ही मेलो होतो. भन्नाट परफॉर्मन्स मस्त. असित भाई हा परफॉर्मन्स तुम्ही किती आणि कसा एन्जॉय केलात? पोट दुखला इतका असलो आणि खूपच एन्जॉय केला. काय कॅरेक्टर एक एक तुम्ही केला आहे आणि जे डिटेलिंग आहे ते सेलिब्रिटी असेच वागतात. आम्हाला जायचं आहे तर ते एकदम छान आणि एकदम मस्त मजा आला. थँक्यू. दिलीप जी. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. फॅन्टॅस्टिक इज नॉट द वर्ड. काय कॅरेक्टर आणि टायमिंग एव्हरीबडी समीर आणि नम्रता आणि प्रसाद सुपर्ब आणि दॅट स्लो मोशन बापरे दॅट कंट्रोल्ड स्लो मोशन इज सो डिफिकल्ट बट सिन्सिअरली हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरेनं घातलाय आपल्या मुलाच्या बारशाचा घाट. आणि या बारशात बाळाचे लाड करायला येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकणचा कलंदर ओमकार भोजने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर, थँक्यू सो मच. हॅलो सर मॅम. हॅलो सर. सर मॅम आज मी प्रचंड खुश आहे. का? सर आज मी बाप झालोय. मला मुलगा झालाय. हे बजा सर मला मुलगा झालाय. लय जणांना डाऊट होता गौऱ्या लग्न तर केलं पण पुढे कसं काय होणार सगळ्यांच्या नाकावर टिचून मी बाप झालोय. मला मुलगा झालाय. आमच्या लग्नात माझ्या बायकोची मामी ती बोलली होती माझ्या प्रियदर्शनीला की लग्नानंतर तुम्हाला मुलं नाही झेब्रा होईल. झेब्रा होईल म्हणाले आम्हाला. त्या गेंडीला जाऊन सांगा मला गोंडस बाळ झालंय म्हणून. प्रिया ये ग प्रिया माझ्या बाळाला घेऊन. ओ माय गॉड. OMG रोड बोरिवली ईस्ट वेस्ट. माझं बाळ. ओ माय गॉड
इकडे दे बघितलं का बाळा बघितलं सेम टू सेम माझ्यासारखं दिसतंय. कुणी सांगावं की माझ्यासारखं नाही म्हणून ढेंगा खाऊन जाईल आणि बुकीच मारीन. माझं बाळ आहे बघितलं ना. हॅलो लुलू बाळा बोल. हॅलो एवलीवन आय एम अ गौरव मोले फ्रॉम पॉवर फिल्टर पाला. सॉरी बाप आहेस ना हा. अरे मान सावरत नाही अजून त्याला. काय करतोस तू? अरे मोरे खानदानाचा पोरगा इथे मानपान आपल्यात नसतो. अरे त्याच्या बापाचंच करिअर अपमानावर झालंय तर. हे बघ पिल्लू तुझा करिअर पण अपमानावर व्हायला पाहिजे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे आयुष्यभर मानावर जगणारे अजून इथंच आहेत. हे बघ सगळे हे बघ आपण अपमान कोण बोलला? मानाचं कोण बोलला? मानाचं कोण बोलला सांग मला. अरे मामी, मानाचं कोण बोलला? मामी, अरे तुला मामी. सांगून ठेवते. माझ्या प्रियाच्या पोराचा कोणी अपमान केलाय तर खबरदार. अरे मामी, नाही. आमच्या घरात कोणी आमचा अपमान नाही केलाय सांगून ठेवते. बरोबर. अरे मामी तुम्ही कधी आला आणि हा मोबाईल कधी घेतला नवीन? हा मोबाईल आहे. Sorry. मोबाईल दिसतोय हा? नाही एवढा मला वाटलं मोबाईल आहे काय. दत्तू आहे तो. अरे दत्तू अरे हा का तो दत्तू. अरे मामी तुमचा अपमान मी कसा करेन सांगा. कोणाची हिंमत आहे का तुमचा अपमान करायची? माझा अपमान करायची कोणाची हिंमतच नाही आहे. बरोबर. आणि तुमच्या लग्नात जेवढा झालाय ना तेवढा बाद झालाय. तुझ्या मामाने केलं आपण आम्ही कसा विसरू? बरोबर बोललाय. ए मिनी अफजल खान. त्याला सांगा ना मी मामी सोबत बोलतोय ना. तू कशाला मध्ये बोलतोय रे? गौऱ्या हा प्रिया प्लीज टेल हिम. त्याला सांग. हा tell him. ऐका ना मामी जरा शांत व्हा. बघा आपल्या घरात किती मोठे मोठे पाहुणे आलेत. बघा ना आज जेठालालजी आलेत. हा तिकडे आपले पोपटलालजी आहेत. आपली तारक मेहताची पूर्ण टीम आले. ते बघा ना. म्हणजे हे अरे आसिफ सर आपले जुने फ्रेंड आहेत. मेरे एकदम पुराने दोस्त आहे. तारक मेहताचा उलटा चष्मा. नमस्कार. पण आता ठीक आहे यार एवढे सगळे मोठी मोठी माणसं आले यार. ह्या कार्यक्रमाला फक्त माझा मामा नाही माझ्या मामाला मिस करतो यार मी. ए, तुझा मामा यायलाच नाही पाहिजे कळलं ना. यायला नाही पाहिजे म्हणजे नाही म्हणजे यायला नाही पाहिजे म्हणजे काय? म्हणजे नाही यायला पाहिजे. थांबा नाही बघ थांबा. यायला नाही पाहिजे म्हणजे काय? म्हणजे नाही यायला पाहिजे. थांबा ना, मामी नाही आल्या इकडे बघ. हा मामा हा. यायला नाही पाहिजे म्हणजे काय? ते यायला नाही पाहिजे म्हणजे ती काय बोलली? यायला नाही पाहिजे. हा म्हणजे काय? यायला नाही पाहिजे. नाही पण म्हणजे काय? यायला नाही पाहिजे ना. मी तुझा मामा आहे ना. हो मामा मामा मग मी येणार पण या ना या. आणि मी वाजवणार पण. खुळखुळा. गप्पसरा माझ्या पोराचं बारसा आहे ना यार. गप्पसरा. तुम्ही कसं लोकीच भांडणं करत बसता? आपण नाव ठेवायला आलोय की हा नाही? त्याचं नाव ठेवायचं ना. आपण नाव सुचवूया. नाव ठेवूया आणि पोराचं नाव पोराची आत्या ठेवती. हा. नाही पोराची आत्या नाही आहे, म्हणून पोराचं नाव मामा ठेवील. नाही का म्हणून पोराचं नाव पोराची आत्याच ठेवील. आत्या नसेल तर मी ठेवी. नाही पोराच्या आत्याची एनओसी आणली मी. नाव मी ठेवील. नाव मी ठेवील. ठेव ठेव ठेव. नाव ठेवील. मग मी पण पीयूसी घेऊन आलोय. आम्ही आणली. ती पियुसी टाक तुझ्या गाडीत ठेव गाडीत. नको इकडे पियुसी. थांबा यार 2 मिनिटं जरा. थांबा ना यार. नीट व्यवस्थित शांत बसा. हा. ए. काय? तू इकडे इकडे म्हणजे? मी नाही ना. हा, मग पियुसी काय? पियुसीचं काय करू? त्याला काय बोलायचं ना आधी सांगू ठेवते. त्याला बोलू नाही मी. नाही, तुम्ही त्याला मी बोलायचं कोणाला काय बोलत नाही. मला सगळं भान आहे. माहिती- तू आणि इकडे माझ्या नातवाला इकडे आण. हा नातवा इकडे दे. घे आरामात हळू भांडू नका. लोकं थांब, जमलेत. थांब. भांडू नका. इकडे दे. म्हणजे ही काय करते? ए मामा हा. लहानपणी याचा खुळकुळा धरण्यापेक्षा पोराला धरायचा होतास. ही काय बोलली? नाही, ही काय बोलली? ही काय बोलली? थांब ना 2 मिनिटं मामी मी प्लीज. कशाला 2 मिनिटं थांबू? ए, तू माझ्या या खुळकुळ्याबद्दल बोलूच नको. बोलू नको म्हणजे? तुला खुळकुळ्याचा अनुभव आहे? तुला पोरांचा अनुभव आहे? तुला खुळकुळ्याचा अनुभव आहे? तुला पोरांचा अनुभव आहे ए, का? हिला सांग. हिला सांग. तू याला सांग. थांबा ना यार. ही काय बोलली? हा, मामी, मामी, तू थांब. अरे यार ही काय बोलली? मामा यार मामा नातू त्याला सांग म्हणजे तू इकडे. मी नाही तू इकडे. मी नाही हा? थांबा मामा तू नातू घे मामा, हा. घे, याला घे तू घे बाळा घे प्लीज अरे माने बाबा, इथं माने, हळू. माने, त्याला सांग.
हा. नीट मामा हा, मला माहित आहे जरा जरा खाजव जरा काय जरा पाठीला खाजरी खाजव जरा तू खाजव ना. पोराला टाकू अरे यार मामा मामा लोक आले त्या तू बोल नंतर आधी खाजव हा, कुठं इथं खाली जा इथं इथं खाली जा इथं तसाच खाली जा इथं अरे मामा गाव संपला तर डोंगर लागेल. अरे मामा खाजवलं नाही आता काय करू यार मामा आता खाजवलं नाही, किती खाजू यार. अरे अरे पोरगा बापावर गेला पोरगा हा हा आपला आपला काय वांग म्हणजे वांग म्हणजे काय वांग म्हणजे हा काय बोला हा काय बोला अरे वांग म्हणजे काय अरे वांग म्हणजे अरे मामा मामा ऐक ना मामा अरे पण मी कोण आहे वांग म्हणजे इथं बस मामा यार पोरावर काय चिडतो तू माझ्या पोरावर यार मामा लोक बघतात पुरं 50-100 लोक आहेत मामा बघू दे म्हणजे वांग म्हणजे काय हे घे कुलका चला बस शांत बस याच्या हातात ना माझ्या नातवाला द्यायचं ना अजिबात हा सांगतो. थांबा प्लीज तुझ्या नातवाला म्हणजे मोरे खानदानाचा राजपुत्र आहे तो वा गती ओ या प्रिया नावासाठी अक्षर काय आलंय अक्षर अळ आलंय. काय नाही आता तुम्ही मला सांगा ळ अक्षरावरनं काय नाव ठेवायचं मी त्याचं नाव ओळ्याचीन ठेवीन काय त्याचं नाव मी इळ्याचीन ठेवीन हा नाही जमलं तर रवरव ठेवीन माझ्या मुलाचं काय ठेवशील लचिन हा रवरव ठेवीन याने याच्या आयुष्यात काय घडणार आहे मी घडवीन काय घडवणार मी आहे घडवीन बघूया. हा, काय? तू टेन्शन घेऊ नको तू तुझं करिअर मी कसं घडवलं खुळखुळा बाजून तुझं करिअर मी कसं घडवलं तसं मी त्या पोराचं करिअर घडवीन कधी आणि कसं घडवलं करिअर माझा म्हणजे म्हणजे मी काय नाही केलं आठव ना अरे ऐक ना, जाऊ दे. तसंच मी या पोराचा खुळखुळा वाजवीन आणि त्याचं करिअर करीन अरे माझा वाजवला बस झाला माझ्या मुलाचं नको वाजू खुळखुळा मामा म्हणजे मी वाईट करतो तसं नाही बोलला तू मामा तू- तू माझ्याशी बोलू नको. तू मला 4 चौकात बोला तेवढं बाद झाला मी तुझ्यासाठी आलेला नाही मी तुझा माझा संबंध संपला मामा मी हिच्यासाठी आलोय बाय माझा हेतू वाईट आहे नाही हो मामा. अरे मामा पण नाही 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 तू माझ्याशी बोलू सांगितलं तुला ठीक आहे मामी सोबत बोल ग मामी कशाला हा? तुला मामी कशाला पाहिजे अरे पण तू बोलत तर काय करू मग मामा यार नाही ए मामा मामी कशाला पाहिजे म्हणजे मी कशाला आले इथे तू शब्द वाढू नको नाही, नाही, मी इथं आले कशाला ते सांग. तुला माझा राग माहित नाही तुला माझा राग माहिती नाही. तू हात वर करू नको तू. मामा इकडे घे अरे त्याला खुर्ची ठेवली ना मामा यार थांब ना प्रिया यार इतकी लोक जमाय 100-200 लोक जमाय काय चाललं यार ह्या लोकांचं यार काय करू तुझा मामा कसं बोलतो तू माझ्या मामीला समजव ना यार तू तू तुझ्या मामाला समजव. मी समजवतो हा समजवतो मामाला जरा वेगळा एक थोडासा इगो आहे यार मी सांगतो मामी, मामा आपण जरा- मामा तुला थांब हा ए मामी बरं मामी शांत हो ऐक यार ना. मामा आपण नाव ठेवायला भेटलोय की नाही हा शांतपणे बाळासाठी भेटलोय आपण नाव ठेवूया हा हा ठीक आहे मामी 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 संपली का काय काय बोलला? काय नाही, आता मला सांग, काय बोलला? बोललास काय? बोललास काय? मी म्हटलं संपली का काय संपायला मी काय घासले काय तू त्याला पाठव इकडं त्याला कशाला पाठवलं? त्याच्यावर घासले टाकले आग लावतो पाठव. तुला घासून घासून कशी ठेचते ते बघ काय बोलली तुला घासून घासून ठेचून टाकीन थांबा ना यार थांबा हे, तुला- थांबा ना घासून ठेचते बोलली ठेचते म्हणजे हा मी लसूण आहे मी लसूण आहे तू लसूणच आहेस ए! ठीक आहे बोलली काय बोलतो नाही? ठीक आहे बोलली नाही, सोड ना. मी असं करताय मी असं करताय मी नाही, नाही. करा काय करायचं करा मारा कळलं काय करायचंय हा. बोलतो यार. करा ना तू ह्याला पाठव इकडं तू ये अरे येऊन तर जा चला यार. तुला काय करायचं त्याच्यासोबत काय करायचंय? एक मिनिट ना ना गौऱ्या अरे मामा मी हात जोडतो तिथे. ये. ऐक ना, जाऊ दे, सोड ना यार. ऐक ना तू ऐक ना सोड ना मामा यार झाले की सोड ना यार सोड ना तू बस ना त्याला सांग, मला सांग, ऐक, त्याला सांग. ऐका ते अक्षर बिक्षर गेले खड्ड्यात मला माझ्या मुलाचं नाव कळलंय त्याचं नाव आपण चारमर ठेवूया बस वा म्हणजे इथे पण लोक बोलतील चारमार गौरव मोरे इथे पण स्वतःचीच लालकर बघ मी तुला सांगितलं ना याचा अख्खा खानदान स्वार्थी आहे अगं नाही ग मामा काय बोलली हा? नाही नाही आता काय बोलली ती बोलली खानदान स्वार्थी आहे. सोडून दे ना यार ही काय बोलली खानदान स्वार्थी आहे ही काय बोलली याचं हेच चालू आहे. काय ही काय बोलली तुझं पाठ नाही की आमचं पाठांतर घेतोय सॉरी यार ती आपल्या खानदानाला बोलली
तिची हिंमत कशी झाली ये हिम्मत कशी झाली म्हणजे सरळ सरळ दिसतंय ना काय? माझ्या प्रियाचा आणि या पोराचा कोण विचार करतंय हे तुला सुखी ठेवणार आहे ठेवणार आहे का सुकीला ठेवणार म्हणजे याच्यावर अविश्वास आहे हा. म्हणजे हा हाय हे मी नाही ऐकत. लोक ऐक ना. तू एक काम कर हे बघ तू आताच्या आता डिवोर्स घे तुला मी सांगते माझा मुख्य आहे ना तुला आणि बाळाला तुमच्या दोघांना पण ऍक्सेप्ट करेल तुमची दोघांची पण काळजी घ्याल याचा घटस्फोट देऊन टाक हो, नाही, 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 नाही. आता ठेव. तू इथं थांबायचं घटस्फोट दे घेता तू घटस्फोट घे मामा कशाला घेऊन टाक तू मिळून नाही नाही मला नको मामा मला माझी बायको आणि माझं मूल पाहिजे मामा अरे ही एक पोराची आहे ना हा. तुला मी 3 पोराची आहे देतो घेतो. घे. कोण आहे बे तू 4 पोराची घे अरे मामा कशाला मामा मला नाही पाहिजे मला माझी प्रिया पाहिजे माझं बाळ पाहिजे यार ती काय बोलली जाऊ दे ना मामा सोडून द्या ना हा. नाव सुचवूया तुला काय आपण. वाटतं ते सांगा नाव हा, काय सुचवू नाव सांग. नाव काय ठेवायचं तुम्ही सांगा मी सांगू हा, सांग. तू सांग तुमचा जर अक्षराचा प्रॉब्लेम नसेल तर गौऱ्या तुझा ग आणि प्रिया बाई तुझा प पोराचं नाव गोपी ठेवा गोपी पोराचं नाव गोपी ठेवणार आहे हे काय नाव आहे नाही मला नाही आवडलं हे नाव नाही नाही मी सांगते मुळात गौरव मधला ग पहिला का प्रिया मधला प पहिला का नाही अरे पण असं ना सोड ना याचं नाव पोगी ठेवा पोगी 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 माझ्या पोगी ठेवा अरे मामा यार मला काय दिसत नाही मला काय ऐकू येत नाही, नाही, नाही. पोगी कसं काय? नाव ठेवायचं ठीक आहे बोली मग गोपी कुठलं नाव आहे हा, म्हणजे- याच्यात काय आहे मोठं तुझं गोपी पोरग्याचं नाव पोगी हा, पोगी. उगाच खेळ कशी मी ऐकून घेईन मी तुझं ऐकून घ्या बघ, तुला राग माहित नाही माझा. तू लोकांचा मुद्दा माझा बरोबर. तुझ्या सोड तू करा काय करायचं तू करा ना आता तू ये ना ये थांब. मामा यार सोडा ना मामा नाही तुझ्या कानात गंमत सांगतो ये अरे हितपर्यंत आला होता तू नंतर बघू नंतर नंतर जाऊ दे ना यार माझ्या पोराचं फारसं मामा आपल्या घरचं पोरगा यार फारसं यार मामा म्हणून ऐकतोय नाही पण तमाशा नको यार मामा आपल्याला ठीक आहे ठीक आहे शांत झालं झालं सगळं झालं नाव तुम्ही नका सांगू आपण एक काम करूया पूर्ण आपली तारक मेहताची टीम आली त्यांना बोलूया आपण ठीक आहे हा त्यांना विचारूया चालेल, त्यांना बोलूया माझे फेवरेट आहेत जेठाबाई त्यांना आपण बोलूया जटाबाई म्हणजे हे नाव आहे ते अरे बाबा हे, मला क्लिअर करू दे ते नाव आहे तू इथं बसला यार माझे पाहुणे आहेत यार. मामा नको ना यार इज्जत घालू यार मामा नाही, माझं म्हणणं काय आहे फक्त जेठाबाई का बरं आहे ते, बाकीचं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना माझं. बोलू, सगळ्यांना बोलू. माझे तुला हा? आम्हाला भिडे भाऊ पाहिजेत बोलवा बोलवा बरं एक काम करा आपण ना असिस्टंटांना बोलूया म्हणजे सगळे येतील सर प्लीज तुम्ही या जरा हा प्लीज या बरं, एक काम करा आपण ना असिस्टंटांना बोलूया म्हणजे सगळे येतील सर प्लीज तुम्ही या जरा हा प्लीज या तुम्ही सांगा इथं जाम तमाशा चालू आहे काय नाव ठेवू आमच्या मुलाचं तुम्ही सांगा सर मी सांगू मामा आपण बाळचं नाव नयन ठेवूया बस चालेल Best, एकदम व्यवस्थित. नाही बाबा नाही म्हणजे नाही नाही, बाबा. मामा ह्यांनी मुद्दा म्हणून पाहुण्यांना बोललेलं आहे कसं काय? त्यांना माहिती आहे माझा एक डोळा लहान आहे म्हणून त्यांनी मुद्दा मिळवण्यासाठी त्याचं नाव नयन सुचवलेलं आहे अरे असं काय नाही मामा नाही म्हणजे नाही, मामा मामा मी आई शपथ सांगतो हा. तुमच्या डोळ्यावर माझा डोळा नव्हता आता का बस अरे नाही गप नाही यार मामा गप्प दोन मिनिटं यार मामा ऐका जटाबाई मी काय म्हणतो पोराला उगाच कन्फ्यूज करू नका तो त्याचं नाव लिहिल नयन पण सुरुवात करतोय का शेवट करतोय त्याला कळेल कसं कळते का नाही भिडे भाऊ तुम्ही सांगा माझ्या मते ना नाव असं पाहिजे जेणेकरून ना एक महाराष्ट्राची अस्मिता अशी जागृत झाली पाहिजे बस, बस. आणि बोलताना सुद्धा असा एक जाज्वल्य अभिमान ना तुम्हाला आला पाहिजे हे की नाही लवकर नाव ठेवा नाही तर ते तुम्हाला नावं ठेवतील नाही मी नावं ठेवतोच आहे नाव सांगतोच आहे तुम्ही ना हे देवा शांडिल्य काय शांडिल्य शांडिल्य या काय नाव आहे? शांडिल्य नाही ठेवलं तुम्ही नाव पोराच्या बापाला नाव घेता येणार आहे का मला सांग शांडिल्यवर टिंब कुठं असतं आणि वेलांटी कुठं असते सांग लला य हा? आणि ववर लिंब या. बघा याची अक्कल बघा तू बाजूला लायस तू इकडे
शांडिल्य आहे उत्तम नाव आहे. नाही सांडिल्य नाही बरोबर नाही नाही, काय बरोबर काय नाही याच्यामध्ये पण अरे काय ते प्रॉब्लेम काय सँडल सारखं वाटतंय ना सँडिल्य अरे ते खूप उत्तम नाव आहे ते प्रत्येकाला नाही जमणार घ्यायला हा, तेच ना प्रत्येकाला जमवला पाहिजे ना बोलायला सरळ आणि सोपं होणं पाहिजे मी काय ना. म्हणते आपण पोपटलालजींना विचारूयात का तुम्ही सांगा की काय नाव ठेवायचं मी कसं सांगू माझं अजून लगीन नाही झालं डायरेक्ट तुम्ही बाळाचं नाव विचारताय तुम्ही बरोबर आहे काय ठेव आता काय करायचं मग आता ते सांगतील काय नाव ठेवायचं ते तुम्ही सांगा भिडे भाऊ एक तुम्ही वेगळं सांगा, नाव काय ते तुम्हीच सांगा सुश्रुत सर सुश्रुत सरळ काय तर सांगा ना हे म्हणजे मला जमलं पाहिजे बोलायला सर. मी सांगू हा तुम्ही सांगा हा. रशेष काय 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 रशेष रशेस का रसेश तुम्हाला काय भावते तसं बोला अरे मला काही नको त्यांना जमलं पाहिजे काय रशेस काय काय बरोबर वाटत तुम्हाला मामा हे काय? रशेश ओके चांगला आहे चांगला आहे म्हणजे मोदी साहेब बोलतील ते तुम्ही सांगा सर तुम्ही सांगा मग इतका या गोंधळ चाललाय तो आपण आता काहीतरी मार्क काढूया मला वाटतं याचं नाम तुम्ही ठेवा मिस्टर एक्स 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 हा एक्स एक्स थोडे दिवस तुम्ही एक्स एक्स बेटा एक्स असं करून चालवा नंतर आम्ही बघतो थोड्या दिवसापासून काय नाव ठेवायच्या आणि पुढे XYZ झालं म्हणजे अरे मामा यार हा आपण धोका आहे हा, नाही. हा धोका आहे धोका नाही. मी काय म्हणतो बाय तुला काय वाटतं हे म्हणजे तू सांग. बरोबर बोललेत तसं म्हणजे कसं आत्ता काय नाव ठेवलं काही फरक पडत नाही आता त्यांची सिरियल तारक मेहता का उलटा चष्मा याला 3000 एपिसोड झाले गेली 12 वर्ष एवढे कष्ट करतायत सगळे म्हणजे जेठाभाईजी भिडे मिसेस भिडे आणि कोमल भाभी आणि पोपटलालजी सगळ्यांना माहीत झालेत आता म्हणजे एवढी वर्ष काम केल्यावर एवढं मोठं नाव झालंय त्या सगळ्यांचं तर जेव्हा हा एवढं मोठं काम करेल ना तेव्हा आपण याचं नाव ठेवूया चालेल 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 तोपर्यंत आपल्याला मग तोपर्यंत असं तोपर्यंत आपण त्याला गोट्या बोलूया गोट्या गोट्या म्हणजे बोलूया. गोट्या म्हणजे? हे गोट्या म्हणजे काय? तुम्हाला वाटलं असतं का? गोट्या बोलूया. नाही, नाही, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत जेठालालजी दिलीप सरांसारखा एवढा मोठा अभिनेता पहिल्यांदा मराठी रंगमंचावर मराठी कार्यक्रमात त्यांनी अभिनय केला थँक्यू सो मच सर सोनालिका अंबिका या खरं तर मराठी अभिनेते आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा या स्किटमध्ये या निमित्तानं आमच्याबरोबर इथे सहभागी झालात खूप छान सहकार्य केलं असित सर पोपटलाल सर थँक्यू सो मच थँक्यू बहारदार जाणून घेऊया दर्दी हास्यरसिक काय म्हणतात सई ओंकार तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस याच्यात काहीच शंका नाही ये बात. आणि मला तुला येऊन एक मायेच्या रूपाचं आलिंगन द्यायचंय बाबा आज आहा. हे भिडे हे काय केलं हे काय केलं मी काही नाही केलं. नाही हे काय मिठी घेतलंय आणि हे काय झालं आपण कोण नाही नाही चला चला तुम्ही काय केलं नाही म्हणून आलिंगन आणि खूप केलं आहे ना सगळं मी परत येते जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा जिंदगीच्या टेन्शनवर प्रसादा सर ये स्टैंडिंग ओवेशन आपकी टीम के लिए है जिस तरह से जिस कंसिस्टेंसी से आप लोग काम कर रहे हैं सर बहुत कुछ सीखने को मिला और मिलता रहेगा आप लोगों को हैट्स ऑफ है सर हैट्स ऑफ थैंक यू सो मच फारच आम्ही मजा आली आणि आपल्या स्वतःवर
जो आपण हास्य करते ते खरं हास्य. थँक्यू. मंडळी, आज इथं एक सुंदर योग जुळून आलाय. तारक मेहता का उलटा चष्माच्या या सगळ्या गोकुळधामच्या रहिवाशांनी प्रेक्षकांच्या मनात एक सुंदर स्थान निर्माण केलं आहे. आणि या गोकुळधामच्या रहिवाशांना पाहिलं की मराठी माणसाला आठवते ती म्हणजे पु ल देशपांडेंची बटाट्याची चाळ. या चाळीतली पात्रं मराठी माणसाच्या मनात आजही जिवंत आहेत. आणि विशेष म्हणजे पुलंचं हे बटाट्याची चाळ हा जो स्टँडअप कॉमेडी शो आहे तो सुरू झाला होता 16 फेब्रुवारी 1961 रोजी, ज्याला परवाच दिवशी 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि पुलं म्हणजे मराठी विनोदाचं प्रतीक. आणि म्हणूनच आम्ही या गोकुळधामच्या रहिवाशांना मराठी माणसांकडून देत आहोत पु ल देशपांडेंचं एक सुंदर अर्कचित्र. गौरव सर्जेराव यांनी चितारलेलं एक सुंदर अर्कचित्र तुम्हा सर्वांसाठी. आणा. सर्वप्रथम हा खूपच म्हणजे खूपच छान गिफ्ट आहे. आणि पु ल माझे पण एकदम आवडीचं आहे. ही वॉज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर, फॅन्टॅस्टिक रायटर, फॅन्टॅस्टिक लिरिसिस्ट, कंपोजर, एवरीथिंग इन वन. एंड आज हमको ये गिफ्ट मिला, ये मैं समझता हूँ हमारा बहुत बड़ा सौभाग्य है कि आपने हमें पु ल का ये फ़ोटो दिया है. और ये मैं बहुत मतलब दिल से लगा के इनको रखूँगा, क्योंकि वैसे भी वो मेरे दिल के बहुत करीब है. तो थैंक यू हास्य जत्रा. थैंक यू सर. और आज कितने टाइम के बाद ऐसा लग रहा है कि पता नहीं लास्ट टाइम इतना कब हंसे थे, हमको याद नहीं. बहुत हंसे आज, इतना हंसे हैं पूरी टीम. फैंटास्टिक इज नॉट द वर्ड, आई एम टेलिंग यू. मतलब आप लोग जस्ट अमेजिंग. इनफैक्ट आज आप लोगों से हम लोग काफ़ी कुछ सीख के गए हैं यहाँ पे. और इतना हंसे कसम से, मतलब पेट मुंह सब दुख रहा था. बट थैंक यू सो मच फॉर हैविंग अस गाइस. थैंक यू सो मच. थैंक यू. धन्यवाद. मिस्टर भिडे, तुम्ही काय म्हणाल? मैं आत्माराम तुकाराम भिड़े गोकुलधाम सोसाइटी का, एक मिनट पकड़ जरा, एकमेव सेक्रेटरी पूरी गोकुलधाम सोसाइटी की ओर से आप सभी का आभार मानता हूँ. थैंक यू वेरी मच. थैंक यू. वाकईतन इतना ज़बरदस्त कार्यक्रम कभी कैंसिल नहीं होना चाहिए. और आज हम सब की यहाँ दुनिया हिल गई है ये देखकर, पोपटलाल की भाषा में. पर सच में यहाँ आकर के बहुत अच्छा लग रहा है. और सबसे खास बात आप लोगों की जो टीम स्पिरिट है, एक दूसरे को जो सपोर्ट कर रहे थे आप लोग बीच में, ये देखकर बहुत अच्छा लगा. कि ऑलमोस्ट ऐसा लग रहा था कि कोई प्ले के पहले की जो रिहर्सल्स होती है, जो एनर्जी होती है आप लोगों की, वो सारी देख कर के बहुत नॉस्टैल्जिक और बहुत अच्छा लग रहा था. आप सबका बहुत बहुत आभार कि आपने हमें यहाँ पर इन्वाइट किया. थैंक यू सो मच. कोमल भाभी. मोठ्या मनाने बोलवल्याबद्दल आणि खळखळून हसवल्याबद्दल खूप आभार. माझं फिलिंग मी शेअर करू इच्छिते. माहेरी आल्यासारखं वाटतंय. अगं बाई. मी 14 वर्षांनी खरं तर ह्या रंगमंचावर उभी आता. आणि इतकं सुंदर वाटतंय. आणि माहेरवाशीण जशी येते घरी, आईवडिलांचा आशीर्वाद घेते, तिकडचा सगळा आनंद घेऊन मग ती परत सासरी जाते आणि मग तिकडची सेवा करते. काय म्हणलं ते? तर आज मी हा सगळा आनंद घेऊन जाणार आहे आणि परत एकदा माझ्या इथे जिथे मी काम करते तिथे माझी ही सगळी एनर्जी कामाला येणार आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. ते काय गोकुलधाम सोसायटी काय सासरी आहे काय? आमच्या गोकुलधाम सोसायटीमध्ये ससुर वैतागले. एक लड़की ऐसे भी खुशनसीब हो सकती है जिसका सासर और माहर दोनों भी अच्छा हो. सो आई एम लाइक दैट ओनली. आई एम कंसिडर माई सेल्फ लकी. जैसे इनको उनका माहेर याद आ गया, वैसे मुझे मेरे कॉलेज के डेज याद आ गए. क्योंकि कॉलेजात नाटकात मी भाग घेत होतो. काय घेत होते? नाटकात. आणि खूप छान दिवस होते ते. आता आठवणीत आले
आणि खूपच मजा आली. त्याच्यामध्ये मराठीचा फार अभिमान आहे आणि आमच्यामध्ये पण आहे की आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. माझा बी जन्मस्थान पुणे आहे, तो आम्ही पण महाराष्ट्रीयनही आहेच. आणि राईटली सेड आमच्या बी हे महाराष्ट्रही आमचं माहेर आणि आमचं सासर पक्ष आहे. आणि खूपच छान वाटलं. 300 भाग आमचे पूर्ण झालेत. अविरतपणे या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि स्पेशली कोविड काळानंतर सुद्धा आम्ही लगेच लवकर रिझ्यूम केलं आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी इथे उपस्थित झालो. आणि या सगळ्याचं सोनी मराठी टीमला आत्यंतिक कौतुक आहे, आम्हा सगळ्यांचंच. त्यामुळे सोनी मराठीला महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या टीमचं कौतुक करायचं आहे आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू शुभेच्छा द्यायच्यात, पाठीवर थाप द्यायची आहे. तर असित भाई आणि दिलीप भाई तुम्हाला विनंती करते की तुम्ही ही भेटवस्तू आम्हाला द्यावी आणि ही रिसीव्ह करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या महाराष्ट्राची हास्य जत्राचे सर्वेसर्वा सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर. दोघांनी कृपया मंचावर यावं. धन्यवाद. त्याचबरोबर सोनी मराठीचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी हा सगळा योग जुळून आणला आणि आमचं इतकं कौतुक केलं. मनापासून आभारी आहोत. थँक्यू. आणि पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्णक्षणांचे मानकरी आहेत विशाखे. गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्णक्षणांचे मानकरी आहेत. त्याचा एक डोळा बारीक असेल पण त्याची विजन खूप मोठी आहे. आणि अशा प्रकारे दोघांनाही मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे एक गिफ्ट वाउचर. अभिनंदन. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.